कोकणात पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा। कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट। 30 सप्टेंबरपर्यंत समुद्र देखील खवळलेला राहणार। हवामान खात्याकडून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी। सकाळपासून मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि दहिसर भागात अधूनमधून पाऊस। पुण्याच्या घाटमाथ्यावरती आज ऑरेंज अलर्ट। गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता। पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज। सोलापूर जिल्ह्याला आज रेड आणि उद्या देखील रेड अलर्ट। तर सकाळपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। सीना नदीला पुन्हा एकदा पाणी पातळी वाढण्याची शक्यता। तर गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन। नांदेड जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी। तर नांदेड शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय। शहरातील बाबानगर रस्त्यावरून नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना करावी लागते कसरत। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। आज धाराशिवला पावसाचा ऑरेंज अलर्ट। जालना जिल्ह्यात आज येलो तर उद्या रेड अलर्ट जारी। हवामान विभागाचा इशारा, मुसळधार पावसाची शक्यता। त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली। बीड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात। गेल्या 12 दिवसांपासून जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका। शेतकऱ्यांची चिंता वाढली। ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस। ठाण्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा।